आंबेडकरी जलसा। करतो आरंभ गायनाला, गायनाधी कवी कोहिनूर अभिवादन वामनाला। माणूस बनविले जाणे भीम गौतमाला आदि वंदन करूया, भीम गौतमाला आदि वंदन करूया, भीम गौतमाला आदि वंदन करूया। येथे माझ्या अभिमाने, येथे माझ्या अभिमाने लाभिला ज्ञानदीप, लाभिला ज्ञानदीप, लाभिला ज्ञानदीप। घटना लिहून देशाची, घटना लिहून देशाची। मन वाढविला खूप, मन वाढविला खूप, मन वाढविला खूप। एकमताने गौतमाच्या पथाने अहो पुढे चल सरूया। अरे भीम गौतमाला आदि वंदन करूया, भीम गौतमाला आदि वंदन करूया, भीम गौतमाला आदि वंदन करूया। जय भीम मंडळी। अरे आवाज कमी आला, जरा जोरात बोला। जय भीम मंडळी। संगीताच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना वंदन सादर केलेलं आहे। पण मंडळी, बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने वंदन करायचं असेल तर इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला सुसज्ज व्हावं लागणार आहे। कशा करता? ते देशाच्या विकासाकरता आणि समाजाच्या रक्षणाकरता, देशाच्या विकासाकरता आणि समाजाच्या रक्षणाकरता। आज जो माणूस देशाचा विकास आणि समाजाच्या रक्षणासाठी झटत आहे, आज तो प्रत्येक माणूस बाबासाहेबांनाच वंदन करत आहे असं म्हणायला हरकत नाही। मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा, हो कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा। अरे जात शब्द उच्चारताच आपल्यासारख्या आंबेडकरवाद्याच्या तळपायाची आग मस्तकात पेटायला हवी। अरे ज्या जातीमुळे आपल्या पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त झाल्या, त्या जातीचा गर्व कसला करताय? आणि शोकांतिका आहे की आजही त्या जातीची सावली जेव्हा आपल्याला अनुभवायला मिळते, आजही तेव्हा आपल्याला त्या जातीची सावली जेव्हा आपल्याला अनुभवायला मिळते, तेव्हा जलसाकारांचं हे काव्य मला आठवल्याशिवाय राहत नाही। काय जातीपातीच्या इटाळानं, अहो जातीपातीच्या ह्या इटाळानं झाला पाचोळा जीवाचा, झाला पाचोळा। आणि किती पिढ्यांच्या आयुष्याचा केला उन्हाळा, म्हणून केला उन्हाळा काय ग? किती पिढ्यांच्या आयुष्याचा केला उन्हाळा, म्हणून केला उन्हाळा काय ग? माय बाबा ऐका लोकजी, ऐका लोकजी, माय बाबा, माय बाबा ऐका लोकजी, ऐका लोकजी, माय
माणसानेच माणसाला गुलामीची वागणूक दिली आहे, परंतु तो भूतकाळ वेगळा होता आणि बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आज सर्वांना समान वागणूक मिळते. बरोबर आहे. म्हणून भारत हा दिवसेंदिवस प्रगतशील होत चाललाय, तरी सामान्य लोक आजही त्याच परिस्थितीमध्ये जगत आहे. आणि याला कारणीभूत कोणताही बडा व्यक्ती नाही, कोणताही छोटा व्यक्ती नाही आणि कोणताही राजकारणी देखील नाही. जर याला कारणीभूत कोणी असेल तर तो फक्त हा बसलेला समाज. ओ शाहीर, असं कसं म्हणता बरं तुम्ही? याचा संबंध काय इथे? सांगतो सांगा. अरे बाबा, पिढ्यान पिढ्या त्यांनी ते भोगलंय, परंतु आता सर्वांना समान वागणूक मिळते. आणि समान वागणूक घेण्यासाठी पहिले आपण सुशिक्षित हवं, हे आपल्याकडे मात्र बरोबर ज्ञान हवं, आपल्याकडे शिक्षण हवं, आणि हे तर तुम्हा आमच्याच हातात आहे. वा वा वा, बरोबर आहे शाहीर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष कशा करता? की ज्याला दुःखातून सुटका मिळवायची असेल त्याला लढावं लागेल, आणि ज्याला लढायचं असेल त्याला आधी शिक्षण घ्यावं लागेल. कारण शिक्षणाशिवाय लढाल तर पराभव हा निश्चित आहे. बरोबर आहे शाहीर, बरोबर. तुलाच बरोबर हे बरोबर हे करायला लागला. तुझं काय शिक्षण झालं? आपलं का हा? 12वी नापास. या भाऊ, पण आपण नाही शिकलो म्हणून काय झालं? आपण आपल्या पोराला बाबासाहेबांसारखं शिकू. या इथं तर आपण माग राहतोय ना. अरे येड्या, जर शिक्षण घेतलं असतं तर एखाद्या चांगल्या पदावर जाऊन पोहोचला असता. हा? बरोबर आहे. आपल्या फक्त गप्पाच चालू आहे. घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, बाबासाहेब आंबेडकर जन्माला यावे आणि ज्योतिबा फुले जन्माला यावे. हा, पण मंडळी, हे महापुरुष जर घडवायचे असतील तर सगळ्यात आधी मला या माता भगिनींच्या चेहऱ्यामध्ये माता रमाई, जिजाऊ आणि सावित्री दिसायला हवी. तेव्हा कुठे जाऊन हे महापुरुष घडतील. पण आमच्या माता भगिनी आज दुसरीकडेच व्यस्त आहेत. त्या कशात? इंस्टाग्राम, अजून कशात? फेसबुक आणि अजून कशात? ट्विटर आणि आणखीन मंडळी. पण शाहीर ऐका ना, हा. हे झालं तर झालं. बरं. माहितीये का तुम्हाला एक गोष्ट? त्यांचं गबाळ काय म्हणते माहितीये का? हा. जंगली रमी प्यावना महाराज. अरे ते जंगली रमी प्यावना महाराजाला बोलवते, पण आमच्या या महाराणी चालले त्याचं काय? मंडळी, थट्टा नमस्कारीचा विषय नाही. जर आपल्या समाजामध्ये छत्रपती शिवराय बाबासाहेब आणि ज्योतिबा जन्माला घालायचे असतील तर या माता भगिनींमध्ये मला सावित्री, जिजाऊ आणि रमाईचा चेहरा दिसायला हवा. आणि म्हणूनच शाहीर मेघानंद जाधव आपल्याला सांगत असतात काय? शिवबाला जसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. शिवबाला जसे घडवले तिने, शिवबाला जसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई, वारा झाली रमाई, वारा झाली रमाई, भीमाच्या त्या क्रांतीचा हा नारा झाली रमाई, नारा झाली रमाई, नारा झाली रमाई. भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई, भीमाच्या त्या क्रांतीचा हा नारा झाली रमाई. भीमराया परी मेघानंदा तू, भीमराया परी मेघानंदा तू कीर्ती वर्णावी, दुःखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. हॅलो दादा, जयंती का? जयंती अशी करायची, हा जाळंदूर सगळं झाला पाहिजे बघा. हा हा, अरे तुम्ही काही काळजीच करू नका बघा. हा मी तुम्हाला कळवतो. हो, मीटिंग ठेवली आहे, बघतो आता काय होतं काय नाही. जय भीम मंडळी, मी रोहित दादा जाधव, जयंती समितीचा अध्यक्ष. बाबासाहेबांची जयंती जवळ येऊ लागली म्हटल्यावरती मीटिंग ठेवायला हवी ना, तर ठेवली आहे मीटिंग. अजून कोणीच आलं नाही. आता बघतो यांच्याकडे कोण कुठे गेलं आणि कोण नाही. ओ अरे जय भीम दादा, जय भीम. अरे वा वा, काय एंट्री मारली बघा. जय भीम दादा, जय भीम. जय भीम, जय भीम. काय म्हणता, कुठे गेलते? आणि मी
मेवणीच्या घरी. असं कशाला? मेवणीच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि कंदुरीचा कार्यक्रम होता. बर. मग काय मेवणीने फोन केला, ताजी काय बी करा पण याच. वा, मग वा, काय वा. केलं तिला घेऊन. वा वा, पण तुम्ही गेले उशिरा. पण तो आनंद कुठे गेला? अरे हा? जय भीम. वा, वा, जय भीम. कुठे गेले साहेब? अहो काल साडूच्या घरी गेलतो जरा वास्तू शांती होती, असं का? मग तिकडच जरा उशीर झाला तर इकडे यायला वेळ लागला जरा. असं आहे का? येऊच राहिला वास समजू राहिलं मला. बरं 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 ठीक आहे. तर ताई कुठे गेला आता? आवाज जोरात, आवाज जोरात. इथं मीटिंग ठेवली. कुठे गेलते तुम्ही? हा, जय भीम दादा. अरे जय मी भीम. संध्याताई खरत. हा. मी वाड्यात सामद्या बायांना सांगून आले, तुम्ही काय बी काळजी करू असं. नका. लेडीज आणि सामद्या बायांची जबाबदारी मी घेते. अहो बाई, लेडीज आणि बाई दोन असते काय? ए भाऊ, मारीन ना ती बाई मला. असं काय करतो? बरं जाऊ द्या. आपण सगळे येडे कापाळे. आता शाहीरला बोलून घेऊ आपण. हा, मीटिंग ठेवली आहे. आता बघू, बोलू घे शाहीरला. शाहीर. अरे शाहीर. हा. जय भीम. जय काय भीम. कुठपर्यंत आली तयारी? काय नाही शाहीर, एकदा तो कंदुरीला, एकदा तो जागरण गोंधळाला. मग काय? बरोबर, आता वेळ वाया घालायचं नाही, पटपट सांगा काय काय करायचं. या जयंतीला 36 बेस 36 स्टॉप. 36 बेस 36. थांबा, त्या शाहीरला बोलून घेतलंय मी. ते सांगतील बरोबर. ना. ए, सांग रे भाऊ, तुला काय करायचं? या जयंतीला 36 बेस आणि 36 स्टॉप. 36 बेस आणि 36 टॉप. बर बर. तुला काय करायचं भाऊ? निस्ता झगमगन मला बघा, निस्ती लाइटिंग लावायची. बर बर बर. आणि ताई तुमचं काय म्हणणं आहे? अहो शाहीर इथून तिथून नुसतं रॅली. बरं बरं, रॅली. जाधव साहेब तुमचं काय म्हणणं? अरे हे काहीच नाही शाहीर. हे बडे बडे 50 टॉप 50 बेस चांदूर वा, 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 वा. अरे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करता का मस्करी करताय रे? हा, काय झालं शाहीर? अरे जयंती निमित्त त्यांच्या विचाराचं जरा जतन करता येईल का ते बघावं. जनमानसात त्यांचे विचार पोहोचवता येईल का ते बघावं. ते दिलं सोडून म्हणे डीजे लावायचा, रॅली करायची आणि नुसतं झगमगाटच करायचा. हेच चालू आहे आपल्या डोक्यामध्ये. बाबासाहेबाची जयंती करता, पण बाबासाहेबांबद्दल काही माहिती कर तुम्हाला? हा, आणि माहिती ना काय माहिती आहे? लिहिलं मग संविधान. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. वा, तुला काय माहिती रे? बाबासाहेबांनी घटना लिहिली ना आपल्या देशाची. वा, संविधान घटना वेगळी आहे. वा वा वा. त्या घटनेच्या पुढे काही जाऊच नका, पण त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी काय हक्क अधिकार दिलेत त्याची जराही माहिती नसावी का? अरे ती घटना सुरक्षित आहे की नाही याची आपल्याला खबर नाही. आपल्या अशा निष्काळजीपणामुळं संविधानाची विटंबना करणं इथल्या मानसिक मनोरुग्णाचं लक्षण बनलंय. ते आपल्याला कळायनं झालंय. हा, अरे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करायला निघले, अजून आपल्याला समजायना की वेळेवर काय कामं करायचे आणि काय नाही करायचे. हा, वेळेहून लक्षात आलं, मीटिंग ठेवली होती सकाळची आणि तुम्ही आले आता रात्री. कुठं गेल तर तू? शाहीर आवरा लवकर, घंटी वाजवली. हा हा. आणि मी का बरं. कंदुरीच्या कार्यक्रमला. कंदोरीचा कार्यक्रम. आणि तू रे? जागरण गोंधळाला. वा वा वा. कंदोरीच्या कार्यक्रमाला आणि जागरण गोंधळालाच आता आहे. अजून जयंतीच्या कार्यक्रमाला आला इथं. हा, अरे विसरले काय? 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याच्यात 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ठणकावून त्यांनी सांगितलं की मी तर कोणत्याही देवी धर्माची पूजा करणार नाही, त्याची उपासना करणार नाही. अजूनही आपण जागरण गोंधळातच अडकलो. हा, अरे बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं वंदन करायचं असेल तर राष्ट्राचा विकास आणि समाजाचं रक्षण हेच आपल्याला बाबासाहेबाला खऱ्या अर्थानं वंदन करावं लागेल. आणि असलं वंदन जर करायचं असेल तर राष्ट्राच्या उच्च उच्च पदावर पोहोचून चांगली कामगिरी करून देशाची सेवा करावं लागेल. आणि समाजाचं रक्षण करायचं असेल तर जरा जत्रा फित्रा सोडून जलसाकारांच्या जलशामध्ये जाऊन 4-2 तास बसा. म्हणजे तिथले शाहीर तुमची वामन दादाच्या शब्दामध्ये कान उघडणी करतील. ते कशी? पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं, पुढारत्यानं कधी कुणाच्या माग नसावं, हे जागं असावं, हे भीमाचं पिल्लू जागं असावं, जागं असावं, हे भीमाचं पिल्लू जागं असावं. जात साऱ्या भूमीची, जात साऱ्या भूमीची कार आता न जळावी, जात साऱ्या भूमीची कार आता न जळावी, ही क्रांती भीमाची कार आता न कळावी, क्रांती भीमाची